हां साहेब. साहेब काय भानगड, गावात लईच पोलीस फिरायला लागल्यात वर. तपास सुरू आहे बाबा. हे राणादाचा काय साहेब? राणादानं गुन्हा केलेला नाही हो. हा काय झालं? हॅलो बुवा, राणादा सापडला नाही, सटकला बरं का. बरं झालं बाबा, देवच पावला. सापडला असता तर काय खरं नव्हतं. हा बरं, हे बघ काय होईल ते कळवत राहा. हा कळवतो. आता ठेवतो मी फोन. साहेब जाम भडकल्यात बघा. हा ठेव. हा काय झालं साहेब? राणादा गावला नाही ना? विठ्ठला पांडुरंगा. साहेब राणादा आम्हाला घरच्यासारखा आहे हो. सांगा की, काळजीने विचारतोय बघा. नाही सापडला, थोडक्यात वाचला. नाहीच गावाय पाहिजे बघा. हा श्रीपत दादा. अरे निल्या, काय म्हणतोस बाबा? ही खबर ऐकलीस काय? खबर? कसली खबर? ते राणादा पोलिसांना गावता वाचला. काय सांगायलायस? लय भारी झाली की मग. अरे पोलीस सगळीकडे फिरायल्यात. आणि काय बी म्हण, राणादा वाचला, हे चांगलं झालं बघ. होय बर जातो मी. मला जाऊन घरी सांगाय पाहिजे. अरे चहा घेऊन जा की. नाही नको, आता नको. अगं देवाच्या नादात जेवण खाणं सोडणार आहेस काय तू? चल जेवून घे, उठ. अहो मी बी लय वेळा विचारलं, पण ह्या देवासमोरून उठायलाच तयार नाही. गोदाक्का, अगं सगळ्यांनी जेवण खाणं सोडलं तर कसं चालेल? राणादानं मला तुमच्या सगळ्यांची काळजी घ्यायला सांगितली. त्याला काय उत्तर देऊ मी? गोदाक्का. नाही, जोर माझ्या रानाची खबर मिळत नाही तोवर मी अन्न पाणी घेणार नाही. राणादा ठीक आहे ग गोदाक्का, तू पहिलं खाऊन घे बघू. उठ की. गोदाक्का, रानाची खबर मिळाली. रानाची खबर मिळाली? कुठं आहे माझा राणा? कसा आहे माझा राणा? रानादाच्या मागे पोलीस लागल्या. ते माहित आहे मला. तेच रानादा आज पोलिसांच्या हाती घावता राहिलं भैरोबाच्या माळावर. देव पावला, बरं झालं निसटला देव. गोदाक्का काय म्हणतीस? अवघोदा का, राणा भाऊजी जेवढ्या लवकर पोलिसांना सापडतील तेवढं त्यांच्यासाठी चांगलंच आहे. आणि मामाने बी सांगितलंय की भाऊजींना पोलिसांना शरण जाणं हा एकच मार्ग आहे म्हणून. होय, अगं राणादाच्या अशा वागण्यामुळे प्रकरण अजून चिघळते. नाही, माझं मन सांगतंय मला, राणा पोलिसाच्या हाती लागला नाही तेच बरं झालं. नाहीतर एकाचं दोन झालं असतं. तो मोहित्या काही शाना नाही. आणि मामाने बी सांगितलंच की तो मोहित्या बरोबर नाही म्हणून. देवा, अशी साथ दे माझ्या रानाला आणि त्या मोहित्यापासून बी रक्षण कर माझ्या रानाचं. देवा पाव रे बाबा पाव. साहेब पाणी देऊ? कशाला? मी मागितलंय पाणी? सॉरी साहेब. जी कामं करायला पाहिजे ती करत नाही आणि नाही त्या कामामध्ये पुढे पुढे करताय. पण तो राणा सुटला कसा काय? हॅलो. येस सर. नाही सर, काही काळजी करू नका. नाही, लवकरात लवकर पकडू. येस सर, डोंट वरी. येस सर. आजपर्यंत मी माझ्या कुठल्याही सिनियर्सचं ऐकून घेतलेलं नाहीये आणि यापुढे ऐकून घेणार सुद्धा नाहीये.
तो राणा मला ऍट एनी कॉस्ट हवाय, समजलं का? हो सर. बाहेर गोंधळ कसा चाललाय? साहेब काय ते पत्रकार आलेत. कशाला? ते गोळीबार झाल्याच्या बातम्या सगळीकडे पसरल्यात. राणाच्या केसबद्दल माहिती विचारायला लागल्यात. ठीक आहे, पाठव त्यांना. हो सर. नमस्कार साहेब. नमस्कार, बस. साहेब, रणविजय गायकवाड केस तपासात काही प्रगती? हे बघा, गुन्हेगार खून करून पळालाय. आम्ही त्याची शोध मोहीम राबवतोय. आम्हाला लवकरच यश येईल. साहेब, तुम्ही रानावर गोळ्या चालवल्या, तरी त्यांच्या घरातले सगळे असताना अशी कोणती स्थिती निर्माण झाली होती की तुम्हाला गोळीबार करावा लागला? हे बघा, बराच वेळ बजावून सुद्धा राणा शरण येत नव्हता. उलट त्यांनीच गोळीबार चालू केला. मग डिफेन्स खात्यात आम्हाला गोळी चालवायला लागली. संपूर्ण पोलीस खातं राणाला पकडायचा प्रयत्न करतंय. त्यासाठीच तुमची खास नेमणूक केली आहे. राणा तुम्हाला दमवतोय का? आम्ही ऐकलं की राणा तुमच्या हातून 2दा पळाला. कोल्हापूरचा पैलवान तुम्हाला भारी पडतोय का? आजपर्यंत मी एकाही गुन्हेगाराला सोडलेलं नाहीये, तसाच या राणाला सुद्धा सोडणार नाहीये. तुम्ही त्याच्या घरातल्या व्यक्तींना हॅरॅश करता असंही कळालंय आम्हाला. खोटं आहे. हे बघा, या तपासाबाबत तुमचे प्रश्न जर संपले असतील तर आम्हाला आमचं काम करू द्या. अहो साहेब, पण राणा सापडणार कधी? हे बघा, राणा सापडला की आम्ही तुम्हाला नक्की कळवू. या आपण राणा सापडणार कधी? हे बघा, आता आम्हाला आमचा तपास करू देत. अहो साहेब, आता काही नाही. फक्त 2 प्रश्न. अहो साहेब, राणा सापडणार कधी? नंतर सांगतो सगळं तुम्हाला. या प्रश्न. यांना बरं सगळ्या खबरा मिळतात. आता आम्हालाच राणाची खबर मिळत नाही. काय बोवा, जैन सर, पुढे होता? ते तपास तपास करा, नाही तर काही पण करा, पण त्या राणाला लवकरात लवकर अटक करा. समजलं काय? होय सर. मी जरा घरी जाऊन येतोय. तपास चालू ठेवा. तू अरे मामा, इथं आहेस व्हय? पोलिसांच्या तावडीतनं सुटलास, हे बरं झालं बघ. तू मला कसं वाचवलंस हे मी माझ्या आईला सगळं सांगितलं. होय, म्हणल्या त्या मला. तू आता जाणार आहेस ना? जायला लागणार. पोलिसांनी कळले ना वही जागा. जोवर ते या भागात जात नाहीत तोवर मला इकडे थांबता येणार नाही. पर तू कुठं जाणार? माहित नाही. तू माझ्या आईच्या फोनवरनं फोन करायचास ना घरातल्यासनी? मग आता कसं करणार? हे बघ, तू माझा फोन वापर. नाही नाही, हे कशाला? अरे, तू एवढं मला पोरांच्या तावडीतनं वाचवलंस आणि मी एवढं बी करू शकत नाही बे तुझ्यासाठी. धर, तुझ्या घरातल्यांच्या संगत कॉन्टॅक्ट होईल. होय, पण मी जर तुझा फोन वापरला, तू काय वापरणार? अरे, मला कशाला लागतोय फोन? तू त्या पोरांचा बरोबर बंदोबस्त केलायस आणि माझा मामा कोण आहे हे त्यासनी बरोबर कळलं असणार. धर, नाही म्हणू नकोस. नाही, नको असू दे. अरे धर रे मामा. अगं नको असू दे म्हणलंय ना. धर, नाही तर मी रुसणार बघ तुझ्यावर. बरं बरं, ठीक आहे, पण माझी बी एक अट आहे. मी जेव्हा सांगेन तुला फोन परत घ्यायचा तेव्हा घ्यायचा. बरं, ठीक आहे. धर. बरं मामा, पहिला फोन कोणाला करशील?
तुझ्या मामीला. बरं बरं चालेल, मी निघते. होय. काळजी घ्या. जाते. हॅलो अंजलीबाई, राणाजी, अहो तुम्ही कसे आहात आणि कुठे आहात तुम्ही? मला असं कळलं की पोलिसांनी तुम्हाला पकडले. होय सापडलो होतो पण सुटलोय. अहो माझं प्लीज ऐका आणि आता हे सगळं थांबवा. नाही अंजलीबाई, आता थांबून चालणार नाही. हो मग हे असं किती दिवस पळत राहणार आहात तुम्ही? जोवर मी निर्दोष हे सिद्ध होत नाही तोवर. अहो पण आम्ही सगळे घरात तुमची काळजी करत असतो, जरा आमचा तरी विचार करा. म्हणून तर तुम्हाला फोन करून सांगते ना की मी ठीक आहे म्हणून. हे असं किती दिवस सुरू राहणार आहे अजून? हे बघा अंजलीबाई, परत यावर चर्चा नको. बरं मला सांगा, लक्ष्मी कुठे आहे? मला तिच्या संगत बोलायचंय. ते आता माझ्या सोबत नाहीये. मला बोलायचंय. हो मी घरी पोहोचले की बोलणं करून देते. ठीक आहे. हो आणि ऐका ना, तुम्ही तुमची प्लीज काळजी घ्या बरं का. ते मोहिते फार डेंजरस आहे. तुम्ही त्याची काय बी काळजी करू नका. मी बघतो बरोबर काय करायचं ते. अंजलीबाई, माझं फक्त लक्ष्मी संगत बोलणं करून द्या. हो मी देते. बरं आता फोन ठेवतो मी. हो. टेबल कधी पुसलं होतं? आत्ता मगाशी. जेवणाच्या आधी टेबल पुसायचं आहे, माहित नाही का? मी पुसतो साहेब. जेवायला काय केलंय? नेहमीच चपाती, भाजी, आमटी, भात. बाबा, सही पाहिजे होती. सई, हो. परत कॉलेज बंक केलंस. कुठे गेला होतास? ते निखिलकडे अभ्यासासाठी गेलो होतो. निखिलकडे? तुम्हाला कॉलेजमध्ये किंवा घरामध्ये अभ्यास करता येत नाही का? आणि एवढा अभ्यास करून काय प्रकाश पाडलाय? 50% पेक्षा जास्त मार्क्स पडत नाहीयेत. त्यासाठीच तर निखिलकडे गेलो होतो. शट अप! मला अक्कल शिकवायची नाही. तुला सांगितलं होतं ना की कॉलेज परत बंक करायचं नाहीस म्हणून. मग का केलंस? तुम्ही उगाच चिडचिड करू नका ना. म्हणजे मला माहिती आहे की तुम्हाला खूप टेन्शन आहे त्या केसचं, पण तू गप्पा बस. मध्ये मध्ये नाक खुपसू नकोस. आधी ना स्वतःच्या ड्युट्याला सांभाळ आणि ते पेपर वगैरे वाचणं ना बंद करा जरा. मला केसचं टेन्शन आहे. अहो मी काय म्हणते, उद्या विकीला घेऊन आपण महाराजांच्या दर्शनाला जाऊया. तुम्ही आशीर्वाद घ्या, म्हणजे काय होईल, दोघांची कामं व्यवस्थित होतील ना. उद्या सकाळी लवकर उठ. परत सांगितलं नाही असं म्हणू नकोस. काय? बाबा, सही. परत त्याचं सहीसाठी आलं, कॉलेज बंक केल्याचं कळलं ना तर माझ्याशी गाठ आहे. ठीक आहे? तू काय तोंडाकडे बघतेस? जेवला वाढ, तुझं ते नेहमीच. आणि उद्या लवकर जायचं लक्षात ठेवा. मामा, मला सांगा, ह्यो ग्लास भरलेला आहे का रिकामा आहे? हे बाब्या, दिसत नाही काय? अर्धा भरलाय, अर्धा रिकामा आहे. दोन्ही दगडावर पाय ठेवायचं नाही, एक काहीतरी सांगायचं, भरलेला आहे का रिकामा आहे?
काही कळत नाही की नाही, विचार करायला लागतोय की नाही, भरलेला आहे का रिकामा आहे त्याचा. तसं तुमचं झालंय मामा. होय. म्हणजे काय तुम्ही जिवंत राहणार का नाही राहणार याची काही गॅरंटीच नाही राहिलेली. हे म्हणजे काय? काय मामा, तो राणा आहे की नाही, राणा तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या जीवाची काही बी गॅरंटी नाही. आणि आता तर तो पिंजरात न सुटलेला वाघ आहे, वाघ. आणि त्याला खरं काय ते कळलं तर थोड्याच दिवसात तुमचा इसे हार्ड होणार मामा. आम्ही खाल्लं म्हणणार मामा, कस काय बरं आहे की नाही. मामा, आपल्या जीवाची गॅरंटी पाहिजे असेल तर राणा पहिला संपला पाहिजे, त्याचा जीव गेला पाहिजे. हे असं आधी आणि मध्ये असं काही चालणार नाही. होय, माहित आहे मला. माहितीये काय करायलाय, माहितीये तर काहीतरी करा की. का देहारी आणि खटल्यावरी असं होणार आहे का मामा. ए पप्या, काय तू गप्प बसतोस काय? काय बसलो गप्प बस. ए पप्या, उद्या का नाही आपल्याला त्या महाराजांच्या मठात जावं लागतंय. तेव्हा टाइमवर तयार व्हायचं. बाबा. मामा, आता त्या राणाला मारायला तुम्ही बाबा बुवा बिवा करणार का काय, महाराज करणार का काय. मामा हे बघा, ही सगळ्यात की नाही ती भोंदू असतात, लक्षात ठेवायचं. आणि तू कुठला महाराज तुम्ही म्हणाला की नाही, ते एक नंबरचा भामटा माणूस आहे. बामड्या म्हणूनच आपलाय. म्हणजे उद्या टायमावर पोच. तिथं मठात गेल्या तुला आपोआप कळलं. लय ओळखी बाबा मामा तुमच्या. एक नंबर, एक नंबर. हे बी माणूस तुमचाच आहे की काय. तुला सांगितलं ना व, हा, तिथं गेल्यावर कळत. एक नंबर. नको नको, उद्या जायचंय लवकर प्यायला. राणा अजून असं किती दिवस लपत राहणार आहे. मला बी काय कळणं झाले. लक्ष्मी, अगं तुझ्या शाळेत डान्स कॉम्पिटिशन्स आहेत ना, तू भाग नाही घेतलास? मला नाही घ्यायचा होता. का नाही घ्यायचा? नव्हता घ्यायचा मला. बर, मी सांगतेय म्हणून भाग घे. नाही. अगं राजलक्ष्मी, बरं मी सांगते म्हणून तू भाग नाही घे, पण मग आणखी कोणी सांगितलं तर घेशील का? अंजली बाई, हॅलो, कुठे आहात तुम्ही? मी आहे की. आणि कसे आहात? आहे ठीक आहे. बरं ऐका ना, राजलक्ष्मीच्या शाळेत डान्स कॉम्पिटिशन आहे, पण ती भागच घ्यायला तयार नाहीये. जरा तुम्ही सांगता का? होय. हॅलो हॅलो, राणादा. वरलक्ष्मी, मला सांग, तू का भाग घेत नाहीस? आता तूच नाही तर मी कशाला घेऊ? मला नाही घ्यायचा. अगं असं काय करतेस? हे बघ, तू भाग घ्यायचा म्हणजे घ्यायचा. बघ मी म्हणतोय ना, मी म्हणतोय म्हणून तू भाग घ्यायचा. बघ नाही. आणि मग जर मी भाग घेतला तर तू येणार मला बघायला? जर तू आलास तरच मी भाग घेणार. सांग की, जर तू येणार असशील तरच मी भाग घेणार. ठीक आहे. हा, मी बी भाग घेतो. बरं लक्ष्मी, ऐक, अंजली बाईसने सांग, मी नंतर ना फोन करतो. हा चल, ठेवतो. ठेवला?
बरं ऐक, आधी या बाबाला ओळखलं पाहिजे, म्हणजे काहीतरी लिंक लागेल.